बसले ते खीर खाऊक बसले. म्हणजे कसं असतं माहिती आहे, आमच्याकडे पूर्वी होता तसा, म्हणजे खूप महत्त्वाचे. म्हणजे आता जर आमचं गावातलं जर कोण व्हिडिओ बघत असाल तर तो ह्या गोष्टीची नक्कीच रिलेट करीत. शेवाळा मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले आहेत, खूप एन्जॉय केले आहेत. बऱ्याच जणांच्या जुन्या आठवणी या व्हिडिओच्या माध्यमातून ताज्या होत असतात. कोकणात काही अशा परंपरा आहेत त्या आजही त्याच उत्साहात, त्याच जोशात अगदी परंपरेनुसार जपल्या जातात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कोकल आणि सध्या मी कोकणातील सुंदर असे माझे आचरा गावी आहे. मित्रांनो, आपण केलेले व्हिडिओ इतके काही लोकांना रिलेट झाले आहेत की कमेंटही असतात, पर्सनल भेटले की सांगतात की तुमचे व्हिडिओ बघितले की आठवण होते आपल्या गावाची. आणि आपलं टार्गेट हेच आहे की जे गेलेले आहे सुखवस्तीसाठी त्यांनी किमान कार्यक्रमांच्या निमित्ताने तरी आपल्या गावात यावं आणि हे उत्सव पुन्हा अनुभवावेत. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यात बराचसा फरक आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या गावात 3 ठिकाणी आषाढी एकादशीचा कार्यक्रम होतो. एक म्हणजे मधल्या वाडच्या विठ्ठल मंदिरात, दुसरा म्हणजे इकडे श्रीराम जोशी यांच्या घरात, आणि तिसरा म्हणजे उत्तरवाड्याच्या विठ्ठल मंदिरात. 2 ठिकाणची आहेत ते उत्सव मूर्ती असते, त्यांचं विसर्जन होतं. आज आपण याच जोशी घरातलं पहिलं, त्याच्यानंतर उत्तरवाड्यातील उत्सव मूर्ती आहे त्या उत्सव मूर्तीचं विसर्जन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. तसेच यंदाच्या या विसर्जन सोहळ्याला 4 चांद लावले आहेत ते आमच्या राधाकृष्ण बीट्सने. या राधाकृष्ण बीट्स म्हणजे आपल्या राधाकृष्ण देवस्थान आहे, त्यांचे सगळे जे यंग जनरेशन आहे त्यांनी बँजो घेतले आहेत आणि त्यांचं या बँजोचा उद्घाटन सोहळा पण आज इकडेच आहे. म्हणजे पहिल्यांदाच ते या विसर्जन सोहळ्याला वाजवणार आहोत. त्याचेही काही शॉट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. दोन्ही ठिकाणच्या आरत्या होतील. जोशांच्या घरातली जी उत्सव मूर्ती आहे ती इकडे बांधावरती, म्हणजे आपला जो बांध आहे तिकडे विसर्जन केलं जातं, आणि उत्तरवाड्यातील जी उत्सव मूर्ती आहे ती समुद्रावरती विसर्जन केलं जातं. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा.
आज जोशी, कुबल, धुरी आणि आपतेष्ट या सर्वांनी आपली तुझी काय व्हिडिओ वाटली जर वार्षिकप्रमाणे सेवा केली असा ती मान्य करून घे. काय चूक अपराध काय झाली असे क्षमा कर, पायाखाली घाल आणि सगळ्या कुटुंबात सुखपत्ती द्या. राजीव महाराजा. बाकीचा काय घ्यायचं ह्याच्यात रिक्षा गाडीचा कार्यक्रम इन्व्हेस्टर आहे या नक्की झापझूप जाऊचा ना, झापझूप जाऊचा ना. जवळाला तो आम्हाला पाठवायचं. पाणी वाढ कोणाला ती वाटू वाटतं चला आता इकडून घरातून मूर्ती बाहेर काढली. आता जातो आपण बांधावरती विसर्जनासाठी. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठ्ठल 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 सर्वांगी सुंदर उदशेंदुराची कंठी धरते मा मुक्त बळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय
मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय जय रत्नाखचित भरा तुझ गौरी कुमारा चंदनाची उठी कुमकुम केशर हिरे जडित मुकुट शोभतो भरा हे पूर्णे मन जातो आपल्या नमस्तवता तुझला पावावे तुझे नाम स्मरता हे पूजले मन जातो आपल्या तुका म्हणे उद्दिष्ट भोजन हे नाही निवडले जातो आपल्या बघ जेव्हा पंढरात आला का आज सगळ्या बाळगोपान तुझी काय वेळी वाटली सेवा केलेली असा सेवा करताना काय चूक अपराध झाल्याचं पायाखाली घाल सगळ्यांका सुखपत्ती दे धंद्याशी उद्योगासाठी शिक्षण असले बाहेर गावी आहेत त्यांना फुलात घालून सांभाळ कर आणि कोणाचं काय मनोकामना असतील ते सगळ्यांची पूर्ण कर आणि सगळ्यांना अशी सुखपत्ती दे महाराजा. अजयची भाची छान नटून येईल बघा इकडे बघ पेडो खाचा हळू तुला दादा हळू तुला आता बघलंस ना शेवाळा थांब रे थांब जरा थांब तो जरा उभं राहा चलते तर आता इकडच्या विठ्ठल रखुमाईचं विसर्जन झालेलं आहे. आता आपण जातोय मधल्या वाडा येथे आणि त्या विठ्ठल रखुमाईचं जसं मगाशी सुरुवातीला सांगितलं की बीचवरती याचं विसर्जन होतं. चला अष्टमीचा झाला तयार केली आहे बाहेर बाहेर केली वाढीव केली
छत्रीचं टेन्शन काय घेऊ नका, आम्ही गेलो रे. लाडू घालतो, सगळं केला, सगळं केला, टेन्शन घेऊन.
बसले ते खीर खाऊक बसले. म्हणजे कसं असतं माहिती आहे, आमच्याकडे पूर्वी होता तसा, म्हणजे खूप महत्त्वाचे. म्हणजे आता जर आमचं गावातलं जर कोण व्हिडिओ बघत असाल तर तो ह्या गोष्टीची नक्कीच रिलेट करीत. कारण इकडे विसर्जन झाला रे झाला, डायरेक्ट जाऊन मंदिरात कशात भाजी आणि खीर खाऊ. आता महाप्रसाद असता, पण एक आठवण रावली. आता बोलता बोलता तसंच विषय झालो. हे सांगतात रे लवकर बोलवा त्यांना खीर खाऊ जाऊच्या म्हणून. म्हटलं ही गोष्ट तुमच्याशी शेअर करूया. आपली ह्याच महिन्यातली म्हणजे जुलै महिन्यातली एक रील आपण बनवलेली बीचवरती गेलो होतो, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती थोडीफार वेगळी. असं बघा, ढग येतं, धरतं, जातं,
आणि आत्ताची परिस्थिती बघा, लाटा बघा कशी आहेत. थोडेसे आणखी जास्त रफ असत होतो त्याच्यापेक्षा आता समुद्र रफ होत चाललं, पण पाऊसच नाही, वादळी वारा नाही, काय नाही. आपलं पाऊस वाटत तेव्हा आपलं मजा करत गुदगुले करत पडतं असं बघा. कसलं व्ह्यू दिसता बघलास ना, आचरा बीच. बाजू घ्यायचं आधी नको देव
बघ देवा पांडुरंगा महाराजा, आज आपली सगळी लेकरं आपल्या तुझ्या उत्साह तुझं आपलं निरोप घेतात. पुढे रक्षण तू कर. सगळ्यांची काही इच्छा ते मनोकामना परिपूर्ण कर. ज्या ज्या ठिकाणी आपली नोकरी धंद्या, ज्या ठिकाणी आपली विद्याभ्यास आठवत त्यांना सगळ्यांका पारंगत करून असाच सगळ्यांका एकीकरण करून ठेवून तुझं चांगल्या प्रकारे उत्सव करून घे आणि अशीच सेवा करून घे. आज देवा सगळ्यांका दीर्घायुष्य आरोग्य चांगला देऊन आपली सेवा चाकरी करून गेले. ह्या पाण्यात सोडा. ह्या पाण्यात चला फायनली मी मंदिरात आलो आहे. अजून सगळे बाकीचे जण येत आहेत आणि आता इकडे महाप्रसाद होईल. काय काय आहे महाप्रसादामध्ये ते पुढे आपण पाहूच. परंतु हे बघा एवढे सगळे टोप आपल्या संपूर्ण गावासाठी महाप्रसाद बनवलेला आहे. आणि हे एकंदरीत जुन्या ठेवणीतलं हे मंदिर आहे. बघा माऊलींची मूर्ती. बाकी डेकोरेशन वगैरे दरवर्षी वेगवेगळं असतं. परंपरा तशीच होती, सगळ्यांच्या आधी येऊन बसायची. काय रे चला आपल्या ग्रामस्थांची पंगत बसलेली आहे. किती बसले वदने गवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर वर्ण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. महादेवन स्पेशल काम घेतला. भात अरे समोर रवान घाले. आता आपल्यासोबत पिंटो असा. ह्याच्यात काय खीर सौजी किती किलोच्या? दोन टोपात. हा 15 किलोची खीर. टोटल 15. अच्छा ही एक खीर आणि ह्याच्यात खीर आली 15 किलो. आणि येतो काय भात किती आहे टोटल तांदूळ? टोटल 25 किलोचा. 25 किलो. आणि डाळ? ही डाळ 8-9 किलोची. 9 किलो. आणि भाजी कसली आहे? भाजी बटाटा आणि पावटे मिक्स आहे. 30 किलोच्या आसपास भाजी आहे. 30 किलो टोटल. ओके. संपूर्ण गावासाठी? संपूर्ण गावासाठी आणि गावात आलेल्या पाहुण्यांसाठी, बाहेरच्या सर्वांसाठी. अच्छा छान. हे बघा 30 किलो भाजी, 8-9 किलो डाळ, तांदूळ 25 आणि खीर 15 किलो. दोन्हीकडे एवढी टोटल आपलं संपूर्ण गावासाठी महाप्रसाद असतं. चला हळूहळू सगळे जेवले आहेत. ह्या बाजूक महिला मंडळ बसतात आणि हे सगळं पत्रावळी ग्लासा वगैरे देण्यात होता. मॅनेजमेंट सगळं जाण्याकडे असतं. गणेश मला सांग की यंदाच्या 2026च्या आपल्या हरिनाम सप्त्यासाठी किती भाविकांचा महाप्रसाद बनवला होता? किती जणांचं बनवलेलं सांगा. किती ते महिलांना विचारा. महिलांका घेता तू का? जेवण बनवून त्यांचे मी सांगू 30 किलोची भाजी, 25 किलोचं भात, 8 का 9 किलोची 15 किलोची खीर आणि 8 का 9 किलोची डाळ. माता घे विचारून
चला आजचो व्हिडिओ एंड करूची वेळ येयली असा. बऱ्याच जणांचे आठवणी या सप्त्याच्या निमित्ताने जोडलेले असतात. जर गावातले ज्येष्ठ मंडळी जे आचरा सोडून बाहेर आहेत, ते जर व्हिडिओ जर बघत असाल ना तर तुमका ते आठवणी आता ताजे होऊ शकतात. आम्ही एवढे असताना जाम मजा करायचो. म्हणजे कधी विसर्जन होतं आणि कधी हई येऊन महाप्रसाद घेतो अशी परिस्थिती व्हायची. आणि दरवर्षी ह्या गोष्टींची आठवण होत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जोशांच्या घरातलं विठ्ठल रखुमाई विसर्जन आणि आत्ता इकडच्या मधल्या वाड्यातल्या विसर्जन बघितलं. व्हिडिओ खैसून बघताच कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत असताना आपण मात्र थांबायचं नसतं. चला.